आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात झालाय। अपघातामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। डोंबिवलीहून 54 भाविकांना घेऊन पंढरपूरला ही बस निघालेली होती आणि त्याच दरम्यान ही अपघात झाल्याची माहिती आहे। रात्री 1:15च्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ट्रॅक्टरला बसची धडक बसली आणि 42 भाविकांवरती MGM रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत। बंदी असताना सुद्धा एक्सप्रेसवेवरती ट्रॅक्टर कसा आला हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। बसमध्ये एकूण 54 लोक होते। त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे।